जीवनात जे नेहमी निराश चित्ताचे असतात, नेहमी कपाळाला हात लावून बसतात, त्यांच्याकडून कुठलंच कार्य होत नाही. अनेकदा आपण कर्म करतो, पण तरी देखील निराशा येते. कर्म करणे हे चांगले असते, मग नैराश्य का येते? सतत कार्यरत असून देखील आनंद का मिळत नाही? चांगलं कार्य करून देखील कधी कधी प्रसन्नता येत नाही. नैराश्याने आपण हरून जातो. तुम्हालाही असं होतं का? असे विचार मनात येतात का? तर मग पुढला विचार ऐका. कर्म करणे फार चांगले आहे, पण त्याचा उगम चिंतनातून, विचारातून. स्नायूंमधून होणाऱ्या शक्तीच्या लहान लहान आविष्कारांनाच कर्म म्हणतात. पण जिथे विचार नसतो तिथून कर्मही निष्पन्न होऊ शकत नाही. म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शांनी भरून टाका. रात्रंदिवस ते स्वतःसमोर बाळगा आणि मग बघाल की त्यातून मोठी मोठी कर्मे उद्भूत होत आहेत. हा विचार मांडला आहे स्वामी विवेकानंदांनी. निराशा माणसाला हैराण करून सोडते. नैराश्यातून अधोगतीची सुरुवात होते. सध्या अशाच नैराश्यातून अनेक जण जात आहेत. नैराश्यातून बाहेर पडायचे असल्यास मन मजबूत करावे लागेल आणि मन अधिक मजबूत करण्यासाठी विचार बदलावे लागतील. ज्याचे विचार श्रेष्ठ, उन्नत, अशा व्यक्ती, समूह अथवा ग्रंथांची सोबत करणे आवश्यक आहे. विचार मजबूत करण्यावर मोठे चिंतन स्वामी विवेकानंदांनी केले आहे. आपल्याला कधीही निराशा आली तर स्वामीजींच्या पुस्तकाचं कुठलंही एखादं पान काढून वाचायला सुरुवात करा. काही वेळातच मनाची दुर्बलता दूर होऊन ताजतवानं झाल्यासारखं वाटेल. स्वामीजींच्या चिंतनात एक प्रचंड मोठी शक्ती आहे. स्वामी विवेकानंद यांची पुस्तकं अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. रामकृष्ण मठातर्फे ही पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मोठी पुस्तकं वाचायचा कंटाळा येत असेल तर मग पॉकेट बुक सारखे जबरदस्त पर्याय त्यांनी दिले आहेत. प्रवासात आहात, कुणाची वाट पाहत आहात, एकटे आहात किंवा एकटेपणा वाटत असेल तर चटकन खिशातून स्वामी विवेकानंद यांची पुस्तकं काढा आणि वाचायला सुरुवात करा. सारं आकाश मोकळं झाल्यासारखं वाटून प्रसन्नता येईल, असा अनेकांचा अनुभव आहे. आज सकारात्मक विचारांसाठी मोठमोठी सेमिनार भरवली जातात. प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. अर्थात या सगळ्याचा फायदा होत नाही असं अजिबात नाही, पण तोच परिणाम किंवा त्याहून अधिक मजबूतता ही स्वामीजींच्या अगदी छोट्या छोट्या पुस्तकांमधून देखील मिळते. स्वामीजी म्हणतात, तुम्ही जर 4-5 विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरवले तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुमचे शिक्षण हे सरसच ठरते. समोर संकट असली तर विचार करा स्वामीजींच्या या वाक्याचा. स्वामीजी म्हणतात, पर्वतप्राय संकटे जरी दिसत असली, सर्व काही भयानक आणि अंधकारमय जरी भासत असले, तरी देखील ही माया आहे, भिवू नकोस. ती नाहीशी होऊन जाईल. तिला चिरडून टाक म्हणजे ती लुप्त होऊन जाईल. ती पायाखाली तुडव म्हणजे नष्ट होऊन जाईल. भिवू नकोस. कितीदा अपयश आले याचा विचार करू नकोस. अपयश आले तरी हरकत नाही. काल अनंत आहे. पुढे हो. स्वतःचे स्वरूप प्रकट करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. प्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. स्वामीजींच्या अशा छोट्या छोट्या वाक्यांमधून प्रचंड मोठी ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होते. मन बुद्धीचा आळस आणि त्याचे नैराश्य झटकून टाकते. आणि म्हणूनच स्वामीजींची अशी वाक्य सतत आपल्या वाचनात असली पाहिजे.